गायत्री आर एस एज्युकेशनचे व्हिडिओ बघतेस का तू? हो अगं बघते ना, खूप छान व्हिडिओ असतात वाचन कोर्सचे. अगं एक अक्षरी शब्द, दोन अक्षरी शब्द, खूप मस्त मस्त व्हिडिओ आहेत. अगं मी श्रवणची प्रॅक्टिसही चालू केली. आता मी त्याला तीन अक्षरी शब्दांची प्रॅक्टिस करून घेणार आहे. पण अगं सध्या मॅडमचा व्हिडिओच माझ्यापर्यंत पोहोचला नाही. जसं गायत्री मॅडमने त्यांच्या मुलाची वाचनाची सुरुवात केलेली आहे, तसंच तुम्हीही वाचनाचा दररोज सराव घेत असाल. हा प्रवास जसा त्यांचा सुरू झालेला आहे, तुमचाही नक्कीच सुरू झालेला असेलच. आता आपण एक अक्षरी शब्द, दोन अक्षरी शब्द इथपर्यंत पोहोचलो. पण आता तीन अक्षरी शब्दांचं वाचन कसं करायचं, त्या शब्दाचा अर्थ कसा समजून घ्यायचा, मुलांना कशा पद्धतीनं वाचनाची सुरुवात करून गोडी लावायची, हे सगळं मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मी करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सोपे सोपे शब्द आपल्याला या व्हिडिओमध्ये आज शिकायचे आहेत आणि पालकांनीही मुलांची वाचनाची सुरुवात करताना सोप्या शब्दापासून करायची आहे. बघा, तीन अक्षरी अक्षरांचं संयोजन किंवा वाचन करताना विद्यार्थी तीन अक्षरांचे शब्द ओळखून वाचन कौशल्य विकसित करतील. अक्षरे वेगळी करायची, त्यानंतर स्वतंत्रपणे त्याची विभागणी करा आणि मग ते वाचायला शिका. म्हणजे खूप मुलांना सोपं जाईल. व्यावहारिक अभ्यास म्हणजे काय, तर मुलांना बोर्डवर लिहून आणि मोठ्याने वाचून शब्दांचा सराव करायचा. ठीक आहे. आता बघा, या सत्रात आपण मात्राविरहित तीन अक्षरी शब्दांचा सखोल अभ्यास करणार आहोत. जसं की गायत्री मॅडमनी त्यांच्या मुलाचं एक अक्षरी वाचन, दोन अक्षरी वाचन शब्दांचं घेतलंय, तर आता तीन अक्षरी शब्दांचं वाचन कसं करायचं हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. पुढे जाऊया. बघा, भाषा विकासाचा पाया. तीन अक्षरी शब्द मराठी भाषेच्या शब्दसंपत्तीचा महत्वाचा भाग आहे. या शब्दाचे वाचन आत्मसात केल्यानंतर मुलं अधिक लांब आणि गुंतागुंतीचे शब्द सहजपणे वाचू शकते. आता संज्ञानात्मक विकास म्हणजे काय, तीन अक्षरी शब्दांचं वाचन मुलांचा जो मेंदू आहे, मेंदूला विविध अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करण्यास प्रशिक्षित करणे हे कौशल्य त्याच्या एकूण भाषिक क्षमतेत वाढ करते. म्हणजे तीन अक्षरी शब्द, समजा एखादा शब्द आहे रतन, र अधिक त अधिक न, हे अशा पद्धतीचे मुलं जेव्हा शब्द तयार करतील, मग याला आपण वाचताना कसं वाचणार, रतन असं वाचणार, बरोबर. अशा पद्धतीचे शब्द जेव्हा मुलं वाचतील, तयार करतील, तेव्हा त्यांचं जे कौशल्य आहे, भाषिक कौशल्य, त्याच्यामध्ये वाढ होणार. शब्दांची रचना समजून घेणे, अक्षरांचे परस्पर संबंध ओळखणे, वाचनाचा वेग वाढवणे आणि आत्मविश्वास निर्माण करणे. याच्याने काय होतं, मुलांची स्मरणशक्ती मजबूत होते, त्यांची एकाग्रता वाढते. जी एकाग्रता आता मोबाईलच्या जास्त वापरामुळे कमी होत चाललेली आहे, ते एकाग्रता वाढवण्याचं काम हे तीन अक्षरी शब्द करतात. त्यानंतर भाषिक तर्कशक्तीचा सुद्धा विकास याच्यामध्ये होतो. आता जाणार आहोत आपण पुढं. खूप फायदा आहे, जेव्हा मुलं वाचन करायला शिकतील तेव्हा खूप मुलांचा फायदा होणार आहे. ठीक आहे. आता बघ, आता मूलभूत तीन अक्षरी शब्दांची ओळख. आज आपण ज्या शब्दांचा अभ्यास करणार आहोत ते मात्राविरहित आहेत. म्हणजे त्याला काना, मात्रा, वेलांटी, उकार असं काही नाही. सोपे सोपे शब्द आहेत, मात्राविरहित शब्द आहेत. बघा, पहिला शब्द इथं तुमच्या समोर दिलाय, कोण वाचेल? आरोही, माईक ऑन कर. करू का? आरोही. कलश, अक्षरे. अक्षरे. आता बघा, कलश हा शब्द आपण इथं वाचला, तर याच्यामध्ये क अधिक ल अधिक श आहे. म्हणजे काय झालं, कलश झालं. कलश म्हणजे काय, कलशचा अर्थ काय, जेव्हा पालक मुलांचं वाचन घेतात तेव्हा त्या शब्दांचा अर्थही मुलांना सांगायला सुरुवात करा. आपल्या वाचन कोर्समध्ये मुलांना शब्दांचा अर्थही सांगितला जातो. अर्थ म्हणजे याचा पाण्याने भरलेले किंवा तांब्याचे किंवा पितळेचे पात्र जे शुभ कार्यात वापरले जाते. आपण म्हणतो ना कलश, त्याला पूजेसाठी कलश भरा असं वाक्य तुम्ही ऐकलं असेल बघा. ऐकलंय का? पूजा वाक्य ऐकलंय का कधी कधी? हा, पूजेसाठी कलश भरा. म्हणजे कलश म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये पाणी भरलं जातं, असं तांब्याचं किंवा पितळेचं पात्र. आता वानर असेल बरं का इथं. वानर म्हणजे व अधिक न अधिक र, वनर म्हणजे माकड, वानर, जंगलात राहणारा प्राणी. तुम्हाला माहितीये, कधी कधी तुम्ही पण वानरासारखे माकडासारखेच वागता बघा घरी. ओके.
ते वानर. आता जलद म्हणजे काय? ज अधिक ल अधिक ध. बघा याच्यामधले जे अक्षर आहेत त्याची आपण वेगवेगळे विभागणी केलेली आहे, त्याची वेगवेगळी विभागणी केलेली आहे. ज अधिक ल अधिक ध. ओके. जलद म्हणजे काय? तर समुद्र पाणी धारण करणारा. जलद म्हणजे समुद्र किंवा पाणी धारण करणार. याचं वाक्य जलद खूप मोठा असतो. अशा पद्धतीने त्याचा वाक्यात उपयोग पण करा, त्याचा अर्थ पण समजून घ्या आणि त्याची अक्षरामध्ये विभागणी पण तुम्हाला करायची आहे. आता आपण जाणार आहोत पुढं. बघा आत्ताच आपण काही शब्द शिकलो, लक्ष आहे का? हो वनर, मॅडम. जलद, मलम, पतंग. नवीन शब्दांचा आपल्याला आता इथं अभ्यास करायचा आहे. वानर असेल इथं. वानर जंगलात राहणारा चपळ प्राणी जो झाडांवर उड्या मारतो. जलद, जलद म्हणजे काय? विशाल पाण्याचा साठा, जसं की समुद्र. इथे दिसते का तुम्हाला? बघ किती छान शब्द आहेत. मलम, मलम म्हणजे औषधी लेप, त्वचेवर लावायची लेप. कधी कधी सायकलवरनं खाली पडलात तुम्ही, गुडघा फुटला तुमचा, की मग घरी आल्यानंतर आई काय करते? मलम लावते. एखादं औषध तुमच्या त्या जखमेवर लावते, त्याला म्हणायचं मलम. पतंग, जे की जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही पतंग उडवता. एरवी पण पतंग तुम्हाला उडवायला आवडतो, म्हणजे हवेत उडवायचा पतंग, कागदी खेळणं. याची विभागणी बघा कशा पद्धतीने केलेली आहे. मलमची, चला कोण वाचेल? पूजा वाच बरं. मलमची विभागणी कशी केली? ल अधिक ल अधिक म अधिक म अधिक ल अधिक म. बरोबर. आणि हे पतंगची? प अधिक त अधिक ग. बरोबर. आणि याचे सराव वाक्य पण तुम्हाला तयार करायचे. बघा, मला मलम लावा, आकाशात पतंग उडतो, असे वाक्य पण तुम्हाला तयार करायचे आणि त्याचा सराव सुद्धा करायचा आहे. ठीक आहे, समजते सर्वांना? बघा पुढे काय दिलेलं आहे? धनश, रतन, करस असे अधिक शब्दांचा संच इथे दिलेला आहे. धनश म्हणजे ध अधिक न अधिक श. प्रत्येक शब्दाची अशी विभागणी करण्याची एक सवयच लावून घ्या. त्याचा वाक्यात वापर करण्याची पण सवय लावून घ्या, जेणेकरून तुमचं जे भाषिक कौशल्य आहे ते वाढणार आहे. विभागणी. त्यानंतर धनुष्य म्हणजेच काय? बाण फोडण्याचे शस्त्र. श्रीरामाचे धनुष्य प्रसिद्ध होते. रतन, रतन म्हणजे रत्न, मौल्यवान खडा किंवा दागिना. हिरा एक, हे एक रत्न. करस म्हणजे कडक, घट्ट, ताठ असणारे. करस हातांनी काम करा. प्रत्येक नवीन शब्द हा ज्ञानाचा एक नवा रत्न आहे. शब्द शिका, भाषा समृद्ध करा. प्रत्येक नवीन शब्द बघा तुमच्या ज्ञानामध्ये काहीतरी भर घालते. बरोबर. त्यामुळे तुम्हाला शब्द शिकायचे आहेत आणि भाषा तुमची समृद्ध करायची आहे. आता बघा इथे काही शब्द दिलेले आहेत आणि आता आपण जे शब्द वाचलो त्याच्या संपूर्ण शब्दांची इथे यादी दिली आहे, त्याचा अर्थ पण सांगितलेला आहे. गरज, जरस. गरज म्हणजे मला खूप गरज आहे, मला खूप आवश्यकता आहे एखाद्या गोष्टीची, एखाद्या पैशाची. आपण म्हणतो ना मला पाण्याची खूप गरज आहे. जरस म्हणजे जरा, थोडेसे. मला जरस पेन देते का तू, असं म्हणतो आपण कधी कधी. काही काही भाषेमध्ये हा शब्द वापरला जातो. जरस म्हणजे जरा, थोडेसे, किंचित. उदाहरणार्थ मला जरस साखर दे ना, आपण म्हणतो ना मला जरस चॉकलेट दे ना. ओके, तर ते जरस म्हणजे जरा. बरोबर. गरज म्हणजे आवश्यकता. आणि आता आपण जे शब्द पाहिले त्याचा इथं अर्थ दिलेला आहे. सगळ्यांनी हा शब्दांचा अर्थ लिहून घ्यायचा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर लिहून घ्या. आत्ताच आपण हे सगळे शब्द पाहिले. या 10 शब्दांचा नियमित तुम्हाला सराव करायचा आहे. पालकांना पण विनंती आहे की त्यांनी मुलांना रोज 3 अक्षरे 10 शब्द द्या, त्याचा अर्थ समजून सांगा आणि तो शब्द वाक्यामध्ये उपयोग करून ते वाक्य लिहायला आणि वाचायला शिकवा. खूप याच्याने तुम्हाला फायदा होणार. खूप. ठीक आहे, चल पुढे जाऊया. हे शब्द लिहून घ्यायचे. आता पुढे दिलेलं आहे बघा, शब्द विभागणीचे तंत्र. आता मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते की शब्दाची विभागणी करा. मग आता ते कसं करायचं हे शिकवणार आहे मी तुम्हाला. शब्दातील पहिले अक्षर वेगळं करायचं आणि हे वाचन कौशल्याचे
वाचनाचे महत्वाचे कौशल्य, यामुळे मुलांना शब्द रचना समजते आणि नवीन शब्द वाचायला सोपा जातो. पहिले अक्षर ओळखा, दुसरे अक्षर जोडा, तिसरे अक्षर पण जोडा आणि संपूर्ण शब्द तुम्हाला वाचायचा आहे. बघा आपण क ल श हे 3 अक्षर जोडले आणि कलश हा शब्द तयार केला. इथं दिलेले बघा क अधिक ल कल, कल अधिक श कलश. मग तसंच वनर जे आहे ते व अधिक न वन, वन अधिक र वनर. सोप्या पद्धतीने विभाजन केलेलं आहे. मलमचं पण तसंच आहे, म अधिक ल मल, मल अधिक म मलम प्रमाणे जोडायचे. तुम्हाला शिकवण्याची युक्ती म्हणजे प्रथम 2 अक्षरे एकत्र वाचायला सांगा, नंतर तिसरे अक्षर जोडायला सांगा. हे तंत्र मुलांना खूप सोपं वाटतं. पहिल्यांदा 2 अक्षरे जोडायला शिकवा, तिसरं अक्षर जोडून दिल्यानंतर ते वाचायला शिकवा. अशी जर प्रॅक्टिस तुम्ही घेतली तर नक्कीच तुमच्या मुलाला 100% वाचता येणार. ठीक आहे, तशी प्रॅक्टिस ही आहे योग्य प्रॅक्टिसची पद्धत. बघा आता जेव्हा आमच्या आर एस एज्युकेशनच्या वाचन कोर्समध्ये मुलांना शिकवलं जातं तेव्हा पण अशाच प्रकारे शिकवलं जातं. उदाहरणार्थ शिक्षक बोर्डवर वेगळे अक्षरे देतात, आम्ही अशा पद्धतीच्या मुलांना वेगवेगळे अक्षर देतो आणि त्यांना ते अक्षर जोडून त्यापासून शब्द तयार करायला लावतो. म्हणजे काय करतात विद्यार्थी, विचार करतात, मुलं त्या अक्षरांकडे लक्ष देऊन बघतात, त्यांचा क्रम लावतात आणि कोणता शब्द तयार होईल हे बरोबर ते तयार करतात. अशीच प्रॅक्टिस तुम्ही घरी घ्यायची आहे. त्यासाठी आर एस एज्युकेशनची वाचन कोर्सची ऑनलाईन बॅच पण चालू झालेली आहे, त्यामध्ये पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्यामध्ये पण मुलांना अशाच प्रकारची प्रॅक्टिस करून घेतली जात आहे. आणि आम्ही पण स्क्रीनवर मुलांना असे वेगवेगळे शब्द देतो, जसं की बघा आता मी 3 शब्द देते, पूजा आणि आरोही दोघींनी पण लक्ष द्यायचे, बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पण लक्ष द्या. बघा हे 3 शब्द दिलेत, या 3 शब्दापासून एखादा शब्द तयार करा बरं. हे 3 अक्षर दिलेले आहेत, याच्यापासून एखादा शब्द तुम्ही तयार करा. चला 3 अक्षर दिलेले, व ग गवत. काय तयार होईल? आधी आपण बघा ग आणि व घेतला, ग जोडला, त्याला व जोडला आणि अधिक त केला, काय शब्द तयार होईल? गवत. बरोबर, छान आहे. बरं हो. चला मी आणखी एखादं उदाहरण देऊ की समजले तुम्हाला? समजले का? हो मॅडम समजले. ठीक. आता जोड शब्द आणि आवाजी शब्द बघा, पुढच्या सत्रात आपण विशेष प्रकारचे शब्द शिकणार आहोत, जसे की जोड शब्द. म्हणजे हे जोड शब्द काय करतात? आवाज दाखवतात, रोमांचक शब्द आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ऐकतो. झटपट म्हणजेच वेगवान घडणारी क्रिया, लगेच होणारी गोष्ट. झटपट काम पूर्ण करा, आपण म्हणतो ना झटपट अभ्यास पूर्ण कर, झटपट आवरून घे. हे शब्द तुम्ही रोजच्या जीवनामध्ये ऐकत असाल, हेच आहेत जोड शब्द. खनखन म्हणजे धातूच्या वस्तूंच्या आदळण्याचा किंवा घंटा वाजण्याचा आवाज खनखन येतो. बघा शाळा सुटली, आता नाही येत तुमच्या शाळेमध्ये, पण आधी शाळेमध्ये घंटा होती, तिचा आवाज खनखन खनखन यायचा. ठीक आहे. त्यानंतर धगधग, आपल्या हृदयाचे ठोके जे आहेत ते धग 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 करतात. परीक्षेला बसलं आणि तुम्हाला जर वाचायला येत नसेल तर तुमचे ठोके धग 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 करतात. ओके. त्यानंतर ढग धड, जोरदार पाऊस आला त्याचा आवाज किंवा ढगधड. टकटक, दरवाजावर किंवा खिडकीवर आघात करण्याचा आवाज. एखाद्या वेळेस तुमच्या घरी कुणी आलं तर खिडकीला टक 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 असं वाजवतो बघा, वाजवतो का नाही? तो आवाज म्हणजे टकटक, जो की तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज तुम्हाला ऐकायला मिळतो. ते आहेत जोड शब्द. थरथर, आपण कसं आता हिवाळा चालू झालाय, सकाळी तर 7 वाजता शाळेत जायचं असतं, मग कसं थंडीने आपले थरथर 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 होते. बरोबर, म्हणजेच भीतीने कापण्याचा आवाज. या शब्दांना जोड शब्द म्हणतात कारण यामध्ये 2 सारखे भाग असतात. हे आवाजाचे अनुकरण करणारे शब्द आहेत, यालाच आपण काय म्हणतो? जोड शब्द
म्हणतो. ठीक आहे, समजले सर्वांना? हो. चला, अशाच प्रकारे डिटेल मध्ये आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जोड शब्द शिकायचे आहेत. आता तुम्हाला 3 अक्षरी शब्द वाचन कसं करायचं, त्याची विभागणी कशी करायची, विभागणी करून नंतर त्याची जोडणी करून कसं वाचायचं, त्याचे वाक्य कसे तयार करायचे, हे सगळं डिटेल मध्ये शिकलो. खूप महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि पालकांनीही अशाच पद्धतीने मुलांची दररोज प्रॅक्टिस घ्या. मुलांना रोज 10च शब्द द्या, पण ते 10 शब्दांची विभागणी करून त्याचा शब्द तयार करून वाक्यामध्ये वापर करायला लावून ते वाक्य तयार करायला लावून त्यांना वाचायला लावा. अशी जर प्रॅक्टिस तुम्ही घेतलात की मुलगा वाचन कोर्स मध्ये अजिबात मागे राहणार नाही. तुम्हाला कधीही म्हणायची वेळ पडणार नाही की माझ्या मुलाला वाचनच येत नाही, एवढा मोठा झाला. तुम्ही गर्वाने सांगाल की आता माझा मुलगा वाचनच तर करतोयच, पण त्या वाचनासोबत लिखाण पण करतोय आणि लिखाणासोबतच तो आता वाक्य पण तयार करतोय आणि भाषण पण तयार करतोय. ठीक आहे, ठीक आहे, समजले? भेटूया अशाच आता जोड शब्दाच्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, प्रॅक्टिस करा. धन्यवाद.